नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे तलाठी पदभरती 2026 याच्याविषयीचं अपडेट नुकतंच परिपत्रक सर्वांच्या पर्यंत पोहोचलं असेल। आता यानुसार जी काही असणारी पदभरती असणार ही लवकरच सुरू केली जाईल आणि याबाबतची डेट सुद्धा आलेली असणार, तर लवकरात लवकर काय करायचे तर फॉर्म भरून घ्यायचे असणार आहेत। बघा, तलाठी पदभरती 2026 याच्यामध्ये जाहिरात, पात्रता आणि कागदपत्रे याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास काय असणार आहे तर याबाबतची ऍडव्हर्टाईज आलेली आहे की आपण या ठिकाणी काय करतोय तर जी काही तलाठी पदभरती असणार आहे यासाठी एक विशेष फास्ट ट्रॅक बॅच चालवतोय। आता ही जी काय असणारी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकताय। बघा, तर ही जी काही बॅच असणार आहे या बॅच मध्ये आपल्याला काय असणार आहे बघा, तर संपूर्ण ही फास्ट ट्रॅक बॅच सांगितली जाते ज्याच्यामध्ये मराठी भाषा असेल, त्याचबरोबर इंग्रजी भाषा असेल, सामान्य ज्ञान, ओके, गणित बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्याचबरोबर इतर विषय, चालू घडामोडी, राज्यघटना, माहिती तंत्रज्ञान, संख्यात्मक क्षमता अशा वेगवेगळ्या बॅच काय असणार बघा तर विषयांचा समावेश करण्यात आलेला असणार। आता ही जी काही तलाठी पदभरती 2026 असणार आहे ज्यामध्ये आपण एमपीसी पॅटर्न नुसार फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण विषयांचा समावेश असणार आहे, प्लस तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स काय असणार तर अवेलेबल करून दिले जातील, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा सर्क्युलेट केल्या जाणार आहेत। ओके, शिवाय त्याचबरोबर बघा स्मार्ट स्टडी मटेरियल असणार आहे, परवडणारी फी आणि उत्तम गुणवत्ता असणार आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट इन डिटेल मध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलं जाऊन प्रत्येक वीकली आठवड्याचे शेवटचे 2 ते 3 दिवस या ठिकाणी पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज सुद्धा सॉल्व्ह करून घेतली जाणार आहे। ओके, जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर का तुम्हाला आगामी ही जी काही असणार तलाठी पदभरती असणार आहे ही क्रॅक करायची असेल, स्वतःचा जो काय असणारा यशाचा तोरा मिळवायचा असेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पटकन काय करायचं असणार कॉल करून 999 रुपयाची ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करायची असणार आहे। ओके, आता या ठिकाणी बघा काय सांगितलं जातं तर ही जी काय असणार तलाठी पदभरती असणार आहे या तलाठी पदभरतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे सर्वसाधारणतः 1500हून अधिक पदभरती असणार आहे। ओके, सर्वसाधारणतः ही जी काय ऍड आहे ही जुलै महिन्यामध्ये येणार होती असं सांगितलं होतं, त्यानुसार जुलै महिन्याच्या एंडिंग मध्ये या बाबतची ऍडव्हर्टाईज आता आपल्याला मिळालेली आहे। ते ऍडव्हर्टाईज दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी। बघा, या ठिकाणी तुम्ही ऍडव्हर्टाईज पाहू शकताय, परिपत्रक पाहू शकताय। महसूल व जे काही वन विभाग असणार आहे महसूल व वन विभाग ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क परीक्षा या ठिकाणी आयोजित केल्या जातील। यामध्ये एकूण पदांचा समावेश लक्षात ठेवायचा 1539 पद। बघा, सुरुवातीला सांगितण्यात आलं होतं महसूल व वन विभाग खात्यामार्फत 15,000 प्लस तलाठी पद भरती केली जाणार आहे। ओके, महसूल व वन विभागाचा जो काही नवीन आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता त्याच्यानुसार ही पदभरती केली जाणार होती, परंतु तुर्तास आत्ताच्या आत्ता जे काही असणारे महत्वाचे जे काही जागा सांगितल्या जातात, ओके, अत्यंत गरजेच्या जागा या कालावधीमध्ये भरल्या जाणार आहेत। सुरुवातीला या 1500 जागा भरल्या जाणार होत्या, याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला तुम्हाला मी व्हिडिओच्या द्वारे सांगितलेली होती आणि त्याच म्हणण्यानुसार सध्या 1539 पदांच्यासाठी ही पदभरती केली जाणार आहे, ज्यासाठी अर्हता काय सांगितली जाते बघा, तर कोणत्याही शाखेची काय असणार तर पदवी उत्तीर्ण असावा आणि दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत याबाबतचे फॉर्म काय करायचे तर भरायचे असणार आहेत। ओके, तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी तलाठी पदभरतीची जाहिरात आलेली आहे। यासाठी महत्वाची कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत बघा, तर 10वी आणि 12वीचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र, पदवी व गुणपत्र आणि प्रमाणपत्र। ओके, त्याच्यानंतर बघा वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असावा, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, MSCIT प्रमाणपत्र किंवा समतुल्य संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ओके, त्याच बरोबर काय असणार बघा, त्याबाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे CCC असेल किंवा MSCIT किंवा समतुल्य कोणताही एखादा कम्प्युटरचा बेसिक कोर्स तुमचा झालेला असावा, तुम्हाला मराठी भाषेचं काय असणार आहे पुरेपूर नॉलेज असावं, 10वी व 12वी मध्ये मराठी विषय अभ्यासलेला असावा इत्यादी कागदपत्र अनिवार्य आहेत। जर का सामाजिक आणि समांतर आरक्षण तुम्हाला मिळवायचं असेल तर यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे, जात वैधता प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट महत्वाचं असणार आहे, नॉन
क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू वर्षाचं SC आणि ST कास्ट वगळता काय असणार, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. EWS प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चालू आर्थिक वर्षातील वैध असे EWS प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिव्यांग उमेदवारांसाठी किमान 40% काय असणे अपंगत्वाचं काय पाहिजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र लागू असल्यास त्याबाबतची काय असणार आहे, तर तुमच्याकडं त्याबाबतची काय असली पाहिजे, तर कागदपत्र डॉक्युमेंट्स असली पाहिजे. आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती याबाबतचा फास्ट ट्रॅक बॅच काय असणार आहे, तर सर्वांच्यासाठी अवेलेबल असणार आहे. जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर का लवकरात लवकर ही पोस्ट मिळवायची असेल, तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला कॉल करून MPC तलाठी पदभरती 999 रुपयांची बॅच, फास्ट ट्रॅक बॅच काय करायचे, जॉईनिंग करायचे. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.